मागील काही दिवसापूर्वी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 4600 ते 4700 रुपये इतका दर मिळत होता। परंतु आता जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचं नवीन सोयाबीन जे आहे ते बाजारपेठेमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर सोयाबीनच्या दरामध्ये जे आहे ते 200 ते 300 रुपयाची प्रति क्विंटल इतकी घट झालेली आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर संततधार पावसामुळे आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादनामध्ये घट झाली आणि दुसरीकडे भावामध्ये देखील जे आहे ते घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं। सध्या मी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण सोयाबीनचे दर पाहिले तर 4400, 4500 आणि 4300 तीन प्रकारचे जे आहेत ते दर सध्या या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळत आहे। दुसरीकडे खाद्यतेलाच्या भावामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। त्या तुलनेत मात्र सोयाबीनला जो दर मिळाला पाहिजे तो दर मिळत नाहीत। हमी भावाने व्यापाऱ्यांनी सोयाबीन खरेदी केलं पाहिजे असा सरकारचा आदेश असला तरी मात्र सरकारचा आदेश पायदळी तुरत व्यापाऱ्यांकडनं हमी भावापेक्षा कमी दरामध्ये जे आहे ते सर्रास सोयाबीनची खरेदी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच नव्हे तर संपूर्ण राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणीची वेळ आहे, परंतु दुसरीकडे परतीच्या पावसामुळे मात्र सोयाबीनच्या गंजा ओल्या होत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे उत्पादनात जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे। 4700 रुपये प्रति क्विंटल विकलं जाणारं सोयाबीन मात्र आता 4500 ते 4400 रुपये प्रति क्विंटल इतक्या दरापर्यंत विकलं जात आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे ते शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। आधीच उत्पादनामध्ये घट झालेली आहे आणि त्यात आता जर आपण पाहिलं तर दर जे आहे ते मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना तो आर्थिक नुकसानीचा फटका बसत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।